बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार. गृहमंत्री निश्चित त्याच्यामध्ये लक्ष घालतील की काय पत्र आलंय, कुठून आलंय, कोण त्याच्या मागे सूत्रधार आहे याची माहिती घेतील. आणि आपली एक राज्याच्या स्तरावर कमिटी असते, त्याच्यामध्ये सगळे वरिष्ठ अधिकारी असतात आणि ते ठरवतात की बाबा कुणाला आपल्याला संरक्षण दिलं पाहिजे, कुणाला पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी दिला पाहिजे. आणि तशा पद्धतीने आजपर्यंत आपण करत आलेलो आहे. त्याबद्दल योग्य निर्णय दिलीप वळसे पाटील घेतील याबद्दल मला विश्वास आहे. काँग्रेस पक्षाचं चिंतन शिबिर आहे आणि त्या चिंतन शिबिरमध्ये ज्याप्रमाणे भंडारा आणि गोंदियामध्ये घटना घडली, पाठीत खंजीर खुपसले आहे असं ज्याप्रमाणे वक्तव्य नाना पटोले यांनी केलं, त्याचं एक पूर्ण शेड्यूल घेऊन ते सोनिया गांधीला भेटणार आहे. आणि चिंतन शिबिरमध्ये सर्व नेत्यांना सांगणार आहे की महाविकास आघाडी सरकारमध्ये आमच्यासोबत धोका होत आहे, आपल्याला काहीतरी वेगळा मार्ग. शिबिर हे देशाचं आहे का भंडारामध्ये द्यायचं? चिंतन शिबिर देशाचं आहे, पण त्यामध्ये मुद्दे मांडणार आहे. मुद्दे मांडायचा अधिकार शिबिरामध्ये प्रत्येकाचा असतो. ते मांडतील, त्याची नोंद जी घ्यायला पाहिजे ती त्यांचे वरिष्ठ घेतील. वरिष्ठांना वाटलं की ह्याच्या संदर्भामध्ये आपण राष्ट्रवादीच्या वरिष्ठांशी बोलायची गरज आहे तर ते बोलतील. या घटना घडत असतात, त्या आज नाही घडल्या. या पहिल्यापासून मी तर 99 ते 2014ची उदाहरण तुम्हाला दिली. 15 वर्ष सरकारमध्ये असताना देखील आम्ही काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये एकमेकांच्या विरोधात उभं राहिलो आणि काही वेळेस तर 99ला आम्ही एकमेकांच्या विरोधात उभं होतो. तीच गोष्ट 2014ला आम्ही एकमेकांच्या विरोधात उभं होतो. या घटना घडतात, घडू नये म्हणून सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. त्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. आम्ही कधी घडून देत नाही. आम्ही कधी यांनी पाठीत खंजीर खुपसला आणि यांनी पाठीत तलवार खुपसली असलं कधी सांगत नाही. नाना पटोलेंकडून पुन्हा एक वक्तव्य आले की राष्ट्रवादी ही सत्ता पिसासू आहे. यावरती प्रतिक्रिया. दुसरी गोष्ट म्हणजे आता नाना पटोलेंनी सांगावं. आता नाना पटोले पूर्वी काँग्रेसमध्ये होते, काँग्रेस भाजपमध्ये गेले, भाजपा काँग्रेसमध्ये आले. आता कशाला काय आपलं जागलीबूट 1.25 लाखाची सगळ्यांनी अपेक्षा नंदुरबार असेल, धुळे असेल, एकंदरीत नागपूर पंचायत समितीच्या सुद्धा निवडणूक आहेत. या ठिकाणी सुद्धा भंडारा आणि गोंदियामध्ये जो प्रकार झाला तो पुन्हा दिसू शकतो का, किंवा त्यासाठी काही आता तुमच्या सूचना असतील का? तिथं आम्ही एकोप्याने लढा असं सांगणार, परंतु शेवटी तिथला अधिकार त्या पक्षाच्या स्थानिकांना देणार. एकोप्याने जर एखाद्या ठिकाणी आमच्या 3 पक्षामधले दोघं एकमेकांच्या विरोधात लढूनच ती निवडणूक होणार असेल तर कार्यकर्ते मग कधी ऐकत नाही. शेवटी त्यांनाही वाटतं की आम्हाला संधी मिळणार आहे का नाही. संभाजीराजे आज वेगळी भूमिका जाहीर करणार आहे. आज त्यांनी म्हटलंय की ज्याप्रमाणे मराठा आरक्षण मिळालं नाही, सरकारही मराठा आरक्षणावर लक्ष देत नाही असं त्यांनी वारंवार आरोप केला आहे आणि त्यांनी आंदोलन पण केलं आहे. आज वेगळी त्यांची भूमिका असणार आहे. आज ते काय भूमिका जाहीर करणार आहे तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाही. तुम्ही अनेकांनी त्यांना खोदून प्रश्न विचारले. त्याच्यावेळेस देवेंद्रजींना भेटायला गेले होते. त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला जे बोलायचं ते बोलू. थोडा धीर धरा, थोडा थोड्या वेळाने कळेल काय त्यांना बोलायचं. भाजपने एक व्हिडिओ ट्विट केला आहे शरद पवारांचा आणि त्यामध्ये शरद पवार हे नास्तिक आहे अशा पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केला पाहिजे. तो केविलवाणा प्रयत्न आहे. तुम्ही जर पवार साहेबांची टोटली भाषण वाचलं, साहेबांनी एका कवीचा, तुम्ही नीट ऐका, कवीचा दाखला दिला. त्या कवीनं काय ते केलंय ते सांगितलं. यांनी काय केलंय तेवढंच सांगून पुढचं सगळं कट केलं. की असलं कशाला राजकारण करायचं. साहेबांनी एक उदाहरणाखातर ते सांगितलं की बाबा जे ब्रह्मा विष्णू महेश यांना मूर्त्या घडवण्याचं काम करतात त्यांच्याबद्दलचं त्या कवितेमध्ये जे काही वक्तव्य आलं ते सांगितलं. पुण्यामध्ये किडनी रॅकेटचा एक प्रकार समोर आला आहे. रुबी हॉस्पिटलमध्ये जे ग्रँड डॉक्टर आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वी ससून हॉस्पिटलमध्ये देखील असेच प्रकार. त्याबद्दल स्वतः सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री राजेश टोपेंनी हिअरिंग दिलेलं होतं. ते हिअरिंग त्यांनी ऐकून घेतलंय. आता त्याबद्दलचा निर्णय राजेश टोपे देतील. कारण अशा प्रकारच्या घटना घडतात त्यावेळेस सर्व बाजूनी काय वस्तुस्थिती आहे, उद्याच्याला कुणाच्या बद्दल तक्रार आली तर त्यांनाही त्यांचं म्हणणं मांडायची संधी द्यायची असते आणि तशा पद्धतीनं
आमचा सार्वजनिक आरोग्य विभाग काम करत आहे. दादा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादी हा एका माणसाचा पक्ष आहे आणि बाकीच्यांनी फक्त ऐकायचे एकच माणूस हा पक्ष चालवतो. तुम्हाला एक माहिती आहे का, बहुतेक ठिकाणी तीच परिस्थिती असते. शिवसेना फक्त बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना चालवत होते, बाकीचे सगळे सहकारी त्यांना सपोर्ट करत होते. आजच्या घडीला जे भाजपचे राज्याचे अध्यक्ष म्हणतात त्यांनी किती कुणी सांगितलं तर तरी देखील नरेंद्र मोदी साहेबांचा करिश्मा आला म्हणून यांना सगळ्यांना संधी मिळाली. त्यांना यांच्या बाकीच्या स्वतःमुळे संधी मिळालेली नाहीये. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यावी. आम्हालाही, आम्ही पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. आम्ही साहेबांच्या फोटो लावतो तेव्हा आम्हाला त्या ठिकाणी मतं मिळतात. पक्ष असत आता तिथं स्टॅलिन आले, ममता बॅनर्जी आले. ममता बॅनर्जीची जेव्हा भावाची लोक सगळी सोडून गेली, परंतु ती एकटी लढली ना. तिथं ते आल्यानंतर गेलेले परत आले. चला आता परत आपल्या घरी जाऊया म्हणून. शिव पटनाईकांची सातत्याने त्यांच्या पाठीशी ओरिसाची जनता, ही गोष्ट तेवढीच निर्वार सत्य आहे. त्याच्यामुळं त्याच्या पाठीमागच्या काळात काँग्रेसमध्ये इंदिराजी असतील, राजूजी असतील, या नेत्यांच्याकडे बघून जनता त्यांच्या पाठीशी उभी राहत होती. आता त्याच्यानंतरच्या काळामध्ये यांचं मोदी साहेबांचं करिश्मा, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या. आता तिथं जगमोहन म्हणून आमचे जगनमोहन याचे मुख्यमंत्री आंध्र प्रदेशचे, तर ते जगन रेड्डींच्याकडे बघून तो पक्ष सत्तेवर आला ना, वायएसआरचा आला ना. तीच गोष्ट आपल्या तेलंगणामध्ये देखील एकट्या नेत्याकडे बघून हे केलेले. त्यांनी सांगितलेलं बरोबरच आहे, आम्ही कुठं चुकीचं आहे म्हणतो. त्यांच्या सूचनेला माझा अनुमोदन आहे. दादा, देवीच्या मंदिरामध्ये संभाजीराजेंना जाऊ दिलं नाही, त्यामुळे आता एक आक्रमक पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला संभाजीराजेंच्या तुळजापूर. मी त्याची माहिती घेतली. त्यामध्ये ज्यांनी ते केलं त्यांना काहीतरी नियमावली ठरवून दिलेली आहे आणि त्याच्यातनं त्यांनी सांगितलं की उशीर झाला म्हणून ती वेळ संपून गेली होती. वास्तविक अशा की ज्यावेळेस गोष्टी घडतात त्यावेळेस सगळ्याच गोष्टी अगदी नियमावर तंतोतंत बोट ठेवून चालत नाही. थोडस शिथिलता दिली असती तर हा प्रश्न इतका चर्चेला पुढे आला नसता, असं माझं मत आहे. दादा, अयोध्येला जाण्याच्या संदर्भामध्ये अयोध्येला जाण्याच्या संदर्भात राज ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील यांना तिथे स्थानिक पातळीवर विरोध होतोय. मुळात अयोध्येला जाण्याचा अट्टहास हा हिंदुत्व अजेंडा दाखवण्यासाठी आहे, राजकारण करण्यासाठी. मला अजून माझी त्यांची मीटिंग झाली नाही किंवा मी त्यांना विचारलं नाही, कारण ज्याचं त्याचं स्वतःची भूमिका असते. आता तुम्हालाही उद्या कुठं जायचा हा तुमचा अधिकार आहे आणि ते कितपत सगळीकडे जग जाहीर करायचं त्यांना सांगता आपलं विमान पकडून, रेल्वे पकडून, स्वतःची गाडी घेऊन जायचा हा त्याचा अधिकार आहे. काही जण त्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रोपगंडा करतात, काही जण त्याची जास्त चर्चा करत नाही. आता नक्की ह्याच्या मागं काय त्यांची भूमिका आहे ते स्वतः स्पष्ट करू शकतील. आता तुम्ही पत्रकार मित्र त्याच्यातनं स्वतःचे अंदाज काढता किंवा ह्याच्या मागे हे कारण असू शकतं, त्याच्यामध्ये ते कारण असू शकतं आणि त्याच्यातून तिथल्या स्थानिक खासदारांनी काय निर्णय घ्यावा लोकशाहीमध्ये त्यांनी तो निर्णय घेतला. पण उद्याच्याला कोणी जायचंच ठरवलं तर कदाचित तिथले सरकारला बंदोबस्त द्यावा लागेल आणि प्रत्येकाला कुठं जाऊन देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दर्शन घेण्याचा अधिकार आहे, तिथं जायचा अधिकार आहे. अर्थात हे सगळं होताना कायदा सुव्यवस्था पण चांगली राखली गेली पाहिजे आणि चर्चेत नाही प्रश्न सुटू शकतात. परंतु सध्या तरी जरा एकदम तिथले खासदार फारच आक्रमक झालेले दिसतात. ते कुठल्या ऐक्याच्या मनस्थितीत सध्या तरी नाही. तुम्ही जे चॅनल मध्ये बातम्या दाखवता ना, असं कुणी कुणाला अपशब्द वापरू नये.
आपल्याला कुणाला कुठली उपमा देता येईल, परंतु त्याच्याकरता आपला सुसंस्कृतपणा सोडायचं कारण नाही कोणी. जिस तरह से नाना पटोले ने बयानबाजी की और जिस तरह से आरोप लगाए हैं खास करके एनसीपी पे रंजन गोटिया पे किस तरह देखती है एनसीपी? ऐसा आरोप मीडिया में जाके लगाने की कोई जरूरत नहीं थी. उन्होंने ऐसा कुछ हुआ तो हमारे स्टेट के प्रेसिडेंट पार्टी के जयंत पाटिल के साथ बात करनी चाहिए थी, हमारे साथ बात करनी चाहिए थी. हम भी पार्टी चलाते, स्टेट में काम करते हैं, और अगर हमारे साथ बात करने के बाद उसमें से रास्ता नहीं निकलता तो फिर पवार साहब के पास भी जाना चाहिए था. उसमें से कुछ ना कुछ हल निकल सकता था, लेकिन वो उन्होंने कोशिश नहीं की. अभी उन्होंने वैसा स्टेटमेंट किया, उनके खिलाफ मैं भी स्टेटमेंट दे सकता हूँ. लेकिन सर उनका कहना है जयंत पाटिल साहब से हमने इस बारे में बात किया, लेकिन उधर से कोई रिस्पांस नहीं आया, ये तक बोला उन्होंने. हमें इसके बारे में मुझे मालूमात नहीं है. कल उसके बारे में जयंत पाटिल साहब का स्टेटमेंट आपने सुना है, लेकिन जयंत पाटिल और मैं 2 दिन पहले उनके कॉन्स्टिट्यूंसी में एक कार्यक्रम था वॉलीबॉल का, तो उसमें हम बैठे थे एक साथ, और वहाँ से आते वक्त भी बम्बई में एक साथ आए, तो उन्होंने वैसा मुझसे कुछ बताया नहीं. मैं पूछूंगा. आपको लगता है कि पब्लिसिटी स्टंट है? कौन सा? नाना पटोले का स्टेटमेंट. नहीं, कुछ हुआ होगा, ऐसे तो बहुत जगह होता है. हमारे वैसे तो हम पहले सब एक पार्टी में थे, कांग्रेस में. बाद में कांग्रेस अलग हुई, कांग्रेस वैसी रही, हम अलग हुए, क्योंकि हमें हमारे लीडर को वहाँ से निकाला पार्टी में से. संगमा जी को, तारिक अनवर जी को, पवार साहब को और बाकी साथियों को, बाकी लीडरों को. फिर उन्होंने वो ये पार्टी निकाली, उसको 22-23 साल हो गए. आदित्य का मोदी सरकार अगले महीने में 8 साल पूरा कर रहा है. आपको लगता है कि एज अ फाइनेंस मिनिस्टर स्टेट आपला हिंदी न्यूज सुरू हिंदी दोन्ही जी न्यूज स्टडी तो 8 साल पूरे कर लिए, आपको लगता है कि क्या मोदी सरकार सक्सेस हुई है एज अ फाइनेंस मिनिस्टर? क्योंकि इंडस्ट्री रहे, जीएसटी रहे. देखो, मोदी साहब को 2 दफा थम्पिंग मेजॉरिटी से भारत के लोगों ने जीत के दिया है, जिता के दिया है. अभी वो उनका काम कर रहे हैं, उनको उनका काम ठीक लगता होगा, लेकिन एक है, आज महंगाई बहुत बढ़ गई. गैस के रेट देखे, पेट्रोल डीजल के रेट देखे, तो आपको पता चलेगा कि बहुत महंगाई बढ़ गई. तो वो तो कम करने के लिए सेंट्रल गवर्नमेंट ने कुछ ना कुछ कोशिश करनी चाहिए. और बीच में 2 साल अपने देश के सभी जगह में कोरोना था, उसके वास्ते जो डेवलपमेंट होनी चाहिए थी बहुत से रुक गई थी, उसको ज्यादा सपोर्ट करना चाहिए. उनके लिए कुछ ऐसे फैसले लेने चाहिए कि जिससे बाहर से भी इन्वेस्टमेंट आ सकती है, बाहर से आउट ऑफ इंडिया, इंडिया में से भी आ सकती है, और स्टेट में से भी अलग अलग स्टेट में आ सकती है. ऐसा हुआ तो हमारे जो यंग जनरेशन है उनको रोजगार मिल सकता है. और रूरल एरिया में अभी थोड़ा सा जो आपने देखा फर्टिलाइजर के रेट बहुत बढ़ गए, तो उसमें नाराजगी है. हम जब चाहते हैं उसमें कुछ कम करने की उन्होंने कोशिश की, लेकिन जिस हिसाब से कम करना चाहिए था वैसा नहीं हुआ. इसीलिए रूरल के भी फार्मर्स नाराज है कि बहुत ही दाम बढ़ गए. ऐसी सिचुएशन है. योगी सरकार यहाँ मुंबई में अपना एक ऑफिस खोलना चाहती है, खासतौर पर उत्तर भारतीय और यूपी के लोगों को टारगेट करते हुए. इस फैसले को आप किस तरीके से देखते हैं? हर एक को अपने देश में कहीं भी जाके खुद का ऑफिस खोलने का अधिकार है. राज ठाकरे को धमकी मिली है, बाकायदा उनके नेता ने शिकायत की गृह मंत्रालय को, किस तरह से उनका सुरक्षा के लिए सरकार किस तरह से प्रयास करेगी? क्या उनकी सुरक्षा दी जाएगी? उसके बारे में हमारे होम मिनिस्टर मिस्टर दिलीप वळसे पाटिल के पास वो लेटर लेके बाळा नांदगावकर एक स्टेट मिनिस्टर वो खुद गए थे. उन्होंने कंप्लेंट की, हमारे
होम मिनिस्टर ने वो सुन ली है। उसके बारे में एक कमेटी रहती है, वो कमेटी के पास शायद उन्होंने वो लेटर दिया होगा और क्या किसी को बंदोबस्त देना चाहिए, किसी को क्या करना चाहिए, कौन सी कैटेगरी में बंदोबस्त देना चाहिए, ऐसे कमिटी डिसिजन लेते, वो डिसिजन ले लेंगे। मगाशी तुम्ही जे मला सांगितलं त्याच्यामध्ये तुम्ही पहा, आता तुम्ही मग सांगितलं 8 वर्ष झाली वगैरे झाली, ही गोष्ट खरी आहे, पण आता श्रीलंकेची परिस्थिती काय झाली, मी आश्चर्यचकित झालो। रात्री मी चॅनलवर काही पाहत होतो, म्हणजे ज्या देशाच्या व्यक्तीला तिथं पंतप्रधान, मंत्रीपद, खासदारपद, आमदार वेगवेगळी पदं मिळत होती, ते खासदारांना पण खासदार असताना गाडी देते ढकलून पाण्यात। त्याच्यामध्ये कित्येक मंत्र्यांचे, कित्येक लोकप्रतिनिधींचे, पंतप्रधानांची घरं पेटून देत आहेत। आता तिथं कुणी जर बाहेर दिसलं तर गोळी झाडा अशा प्रकारचे आदेश दिलेले, फायरिंगचे, भयानक आहे। म्हणजे एका लोक चिडली की ते महागाई नाही की तिथं परकीय चलनच संपलंय, तिथं जे फ्युएल मिळायला पाहिजे, बाकीचे जीवनावश्यक वस्तू मिळायला पाहिजे त्या मिळत नाही। असं वातावरण कुठंच होऊ नये। श्रीलंका पण आपल्या शेजारचं राष्ट्र आहे, आपले त्यांचे संबंध नेहमी चांगले राहिलेले आहेत। आणि नेपाळ असेल, नेपाळ श्रीलंका नव्हे तर देशातलं जगातले कुठलेही देश असले तरी अशा गोष्टी होत आहेत। आता ते युक्रेन रशिया अजून युद्ध संपेल, पण युक्रेनला आता मोठ्या प्रमाणावर अमेरिका मदत करायला लागली। काल पण खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी फायनान्शियली सपोर्ट जाहीर केलेला आहे। शेवटी असं एकमेकाच्या बद्दल वातावरण खराब करून, एकमेकाच्या विरोधात युद्ध करून हे प्रश्न सुटत नाहीत, हे प्रश्न चर्चेतून सोडले जातात। हे महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने देखील दाखवून दिले ना त्या काळात, त्याचं खरं तर अनुकरण सगळ्यांनी केलं पाहिजे। ओबीसी आरक्षण को लेकर के क्या कुछ मंथन चल रहा है? सुनने में आ रहा है कि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवराज सिंह चौहान से बात करेंगे, आने वाले दिनों में चुनावी प्रक्रिया भी शुरू हो जाएगी। कल इसके बारे में कैबिनेट में थोड़ी बहुत चर्चा हुई, तब हमने सबने रिक्वेस्ट की कि इसमें महाराष्ट्र के चीफ मिनिस्टर ने मध्य प्रदेश के चीफ मिनिस्टर के साथ बात करनी चाहिए, क्योंकि मध्य प्रदेश में भी वैसा ही डिसीजन सुप्रीम कोर्ट ने उनके बारे में दिया है। तो अपने बारे में जो डिसीजन आया वैसा ही उनका भी डिसीजन है। तो सब जो देश के स्टेट में चुनाव है, और उन्होंने खाली ऐसा नहीं कहा, मुझे लॉ डिपार्टमेंट और लॉयर कहते हैं कि ये सभी स्टेट को इसका बंधन है जो डिसीजन दिया है सुप्रीम कोर्ट ने। तो अलग अलग स्टेट में भी ओबीसी को प्रतिनिधित्व मिलने के लिए कुछ समस्या उसमें से खड़ी हुई है, वो समस्या हल करने की जरूरत है। उसके लिए सेंट्रल गवर्नमेंट ने भी इंटरफेयर करने की जरूरत है। अगर सेंट्रल गवर्नमेंट को ऐसा लगा कि नया बिल आना चाहिए तो वो भी लाना चाहिए, उसमें कुछ बदल करना चाहिए अपने कॉन्स्टिट्यूशन में, तो वो भी करना चाहिए। सभी जगह से सोचकर डिसीजन लेना चाहिए, ऐसा मेरा कहना है। लेकिन बीजेपी तो आरोप लगा रही है कि आघाड़ी सरकार ने इनिशिएटिव नहीं लिया और इसी के कारण जो है एम्पिरिकल डेटा कलेक्ट नहीं हो पाया, और यही कारण है कि अभी एम्पिरिकल डेटा के कारण ऐसा हुआ, ऐसा महाराष्ट्र में हुआ, तो मध्य प्रदेश में कैसा हो रहा? सब लोग कोशिश करते हैं, ऐसा कोई भी नहीं। गवर्नमेंट में जो भी बैठता है वो हमेशा सबको साथ लेके जाने की कोशिश करता है, उस पे अलग अलग डिमांड्स जो पूरा कर सकते हैं उसको सपोर्ट देता है। लेकिन ये पॉलिटिक्स है, हम जब रूलिंग पार्टी में है तभी ये नहीं हुआ तो ये फेल हुए। और मध्य प्रदेश में अभी क्या हम बोलने कहा, हमने वैसे बात करने की कि मध्य प्रदेश का गवर्नमेंट फेल कर, उससे बजाय उनके साथ बात करके और बाकी साथियों के साथ बात करके, अलग अलग चीफ मिनिस्टर को बात करके, सब मिलके क्या प्रपोजल हम लेके जा सकते हैं, बड़े बेंच के सामने ले ज्यादा, जो अभी 3 लोगों ने डिसीजन लिया तो उसमें बड़ा बेंच के सामने भी जा सकते हैं।
मोदी सरकारला 8 वर्ष झाले आहे. मोदी सरकारला 8 वर्ष झाले आहे. बीजेपी ने नारा दिया है कि अयोध्या में बाकी है, राशि मथुरा बाकी है। ज्ञान वापी का मामला सामने चल रहा है। क्या लगता है पूरे देश में सांप्रदायिक मामले को भड़काने की कोशिश की जा रही है मंदिर मस्जिद के नाम पे? ताजमहल को लेकर सर सुनवाई भी अलग अलग तरीके से सब अलग-अलग ताजमहल ज्ञान वापी ये सब को लेकर मैंने तो कल रात को सुना एक मेंबर ऑफ पार्लियामेंट बीजेपी के वो बोल रहे हैं कि ताजमहल हमारा ही है। अभी इतने साल हो गए एकदम अचानक, और यंग लेडी है वो, लेकिन राजघराने की है, और उनका कहना है अभी हर एक को अपना अपना जो भी उनको ठीक लगता है वो मुद्दा सामने रखने का अधिकार है। लेकिन एक आपने मुझे बताया वो सही है कि अभी का माहौल अगर देखे तो थोड़ा सा ये हम सब भारतीय है, इसी हिसाब से सबने काम करना चाहिए, और वैसा नहीं देखने को मिल रहा है। कुछ अलग अलग स्टेटमेंट करके दो कास्ट में कुछ ऐसा दरी निर्माण हो सकती है क्या, ऐसा कोशिश चालू है, लेकिन वो बिल्कुल गलत है। हमारे सोच तो यही है, हमारे चीफ मिनिस्टर उसी हिसाब से काम कर रहे हैं, हम सब उनको उसी हिसाब से सपोर्ट कर रहे हैं कि सब लोग ने मिलके काम करना चाहिए। थँक्यू सर, थँक्यू। नाही, मला चर्चा काय झाली ती मला माहिती नाही, कारण आम्ही कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती, ते म्हणजे कॅबिनेट संपल्या मी त्यांच्याशी बोलीन। शेवटी सकारात्मकच काही निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा झाली असेल। रिव्ह्यू पिटिशन एकत्र दाखल करण्याचा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश त्याबद्दल दोन नेत्यांची काय चर्चा झाली मला माहिती नाही, तो अधिकार शेवटी मुख्यमंत्र्यांचा आहे, परंतु जो काही निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल आणि मुख्यमंत्री महोदय त्याबद्दलचा पुरंदरच्या विमानतळाबद्दल शरद पवारांना अंदाज पडला की ते विमानतळ लवकरात लवकर व्हायला पाहिजे। नेमकं सध्या काय अडचण आहे? नाही, कुठेही वेगवेगळी डेव्हलपमेंट झाली पाहिजे त्याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही, परंतु काही नवीन निर्णय होत असताना त्यामध्ये दुसरा मतप्रवाह काही जण असतं, काही जण विरोध करतात, इथं नको इथं नको इथं, कारण शेवटी हवाई उड्डाण मंत्रालय जे आहे त्यांनी त्याच्यात चेक करावं, डिफेन्स मिनिस्ट्रीनं चेक करावं की बाबा कसे लँडिंग होणार आहे, कसे टेक ऑफ होणार आहे, ते करत असताना आपल्या इथं जे काही डिफेन्स हे चालतं, काम चालतं, म्हणजे त्यांना ट्रेनिंग देण्याचं वैमानिकांना आपल्या विमानतळावर, इतर कुठं अडचण येता कामा नये, या सगळ्या गोष्टी बघून मध्ये केंद्राची टीम पण आलेली होती, त्याच्यामध्ये चर्चा पण चाललेली आहे, आणि त्या संदर्भामध्ये पालकमंत्री या नात्याने माझा पूर्णपणे लक्ष आहे, मी पूर्णपणे प्रयत्न करतो, फक्त मी कुठं जास्त स्टेटमेंट करत बसत नाही, कारण काही स्टेटमेंट केलं की तुम्ही विचारता ती जागा कुठे आहे, खाली आहे का वर आहे, डावीकडे आहे की उजवीकडे आहे, त्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण होतात। त्यापेक्षा पुढच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातनं आपल्या पुणे जिल्ह्याला कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नगर हा सगळा जो टापू आहे त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ 24 तास खुलं असणारं झालंच पाहिजे, याबद्दल सरकार देखील तितकंच आग्रही आहे, कारण पुण्याचं विमानतळ अनेकदा सकाळी 10 पर्यंत आपल्याला बंद असतं, का तर तिथं ते डिफेन्सच्या ताब्यात